रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आपल्याला प्रत्येकालाच एक सवय लागलेली असते आणि ही सवय आपल्याला किती महागात पडत असते याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आजकालच्या बदलच्या जीवनशैलीमुळे पुरुष असो किंवा स्त्री असो प्रत्येकामध्ये आपल्याला केस गळती ही बघायला मिळते. अगोदर आपले केस खूप मोठे असायचे, पण आता त्या तुलनेत आपले केस खूप बारीक दिसतायत. तसेच या केसांना शाईन देखील राहिलेली नाही. पण आता हा सर्वांचाच प्रश्न आहे. पण त्यासोबतच आपण जर आपली केस कोणाला देत असलो तर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी ही ओढावून घेत असतो. आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे येत असतं. आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसावर भांडी घ्यायची, पण ही चूक आपल्याला टाळायची आहे. आपण केसावर भांडी विकत घेतो आणि तीच भांडी आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो. तसे तर आपण आपल्या शरीराचा कोणताच भाग आपण विकत नाही किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी आपण शरीराचा कोणताही भाग कोणाला विकत देऊ शकत नाही. कारण की आपल्या शरीरामधील प्रत्येक भाग प्रत्येक अवयव हा आपल्याला निसर्गाने दिलेली एक देणच आहे आणि इतर कोणालाही देऊ शकत नाही. त्यामुळे आपण ही अत्यंत मोठी चूक करत आहोत. केस दान करणे हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, पण ते कुठे? तर बालाजीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही येत असते. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. यावरती एक छोटीशी आख्यायिका आहे. प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवरती अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता, ज्यांच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची. गायीच्या मालकाला हा प्रकार कळताच त्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली. त्यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली. त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले. त्यानंतर तिरुपती बालाजींची आई नीलादेवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली आणि त्यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचे सौंदर्य वाढते, पण तू माझ्यासाठी केसांचा त्याग केला. आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. तेव्हापासून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात. त्यामुळे त्यांची इच्छा तर पूर्ण होते, त्यासोबतच घरात सुख शांती समृद्धी देखील येत असते. आता इथंपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आपण आपले केस एखाद्या भांड्यावाल्याला देत असतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी चूक आहे. आपल्याला वाटतं की आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी वापर झाला, केसांचा वापर करून मग आपल्याला भांडी देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरामध्ये वापरत देखील असतो. पण जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासून आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य यायला सुरुवात होते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते. तेव्हा आपण केसावरती कोणतेही भांडे घेत असतो, मग प्लेट असो किंवा इतर कोणतेही भांडे असो, त्या भांड्यामध्ये आपण त्याचा वापर करत असतो. तर भांड्यामध्ये आपण जेवण देखील करत असतो. मग त्याचा परिणाम अगदी आपल्या शरीरावरती देखील व्हायला सुरुवात होते. आपल्या घरामध्ये तर नकारात्मकता येतच असते, पण आपण आपल्या शरीराचा एखादा पार्ट एखादा अवयव देऊन ती वस्तू आपल्या घरामध्ये आणतो. तर हे योग्य नाही. यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येतात. नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तर तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावरती येत असतो. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीमध्ये असेल त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही. घरामध्ये भांडण तंटे कलह होत असतात. आपण कष्ट करत असतो, पण कष्टाचे मेहनतीचे आपल्याला म्हणावे तसे फळ मिळत नाही. घराची प्रगती कुठेतरी खुंटते. आपले केस हे काळ्या रंगाचे असतात. काळ्या रंगाची वस्तू आपण इतरांना देऊन त्यापासून आपण दुसरी एखादी वस्तू घेत असतो आणि त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते. अगदी 1-2 भांडे घेतले किंवा अगदी 5 डबे जरी घेतले असतील तर त्या डब्यांनी आपण काहीही श्रीमंत होणार नाही. पण त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखीनच गरिबी ही आपल्या घराकडे ओढवून घेत असतो आणि त्यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी ही घरातून काढता पाय
उपाय घेते. घरामध्ये दुःख, दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते. आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा अवयव एखाद्याला देत असतो, पण तो विकत देऊ नये, तर दान दिला जातो असं म्हणतात. पण आपण आपले केस तर दुसऱ्या व्यक्तीला विकत देत असतो, कारण की त्या बदलात आपण समोरून काहीतरी घेत असतो. मग जर तुम्हाला केस दान करायचे असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस तसेच देऊन टाका. वाटलंच तर तुम्ही भांडे घेणारी जी व्यक्ती असतात त्यांना तसेच केस दिले तरी पण चालेल, पण आपण त्या बदलात कोणतीही गोष्ट ही घ्यायची नाही. खरे तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडेही असतातच. उलट जेव्हा केसावरती भांडे विकण्यासाठी एखादी बाई येत असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतो की कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती वस्तू नाही. खरं तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आणि उलट आपण जर आपले केस एखाद्याला विकत दिले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी निघून जात असते. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी येण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महागात पडत असते. त्यामुळे कधीही केसावरती भांडे घेणारी बाई जर आहे तर तिला आपले केस तसेच देऊन टाका, पण त्या बदल्यात तर कोणतीही वस्तू आपण घेऊ नका. तसेच आपले केस हे खूप महत्त्वाचे असतात. काही ठिकाणी तर केसांवरती तांत्रिक क्रिया देखील केल्या जायच्या. पहिल्या काळामध्ये या गोष्टी भरपूर घडायच्या, परंतु आता या कुठे ना कुठेतरी थांबलेल्या आहेत, पण अजून पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहेत. त्यामुळे आपले केस हे खूप महत्त्वाचे आहेत. त्या केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे. ते इतरत्र कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा त्या केसांच्या बदल्यात आपण कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते. दुःख, दारिद्र्य, गरिबी आणि अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आणि मग आपण म्हणतो की मी घरामध्ये उपाय करते, तसेच सेवा देखील करते, तरी देखील मला त्याचे फळ का मिळत नाही, मला दुष्परिणामही भोगावे लागतात. भरपूर वेळ आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. खरं तर आपल्याला या गोष्टी माहीतच नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात की आता प्रत्येकालाच वाटत असते की केस कुठेतरी टाकल्यापेक्षा केसवाली बाई आली की तिला ते दिले तर त्या बदल्यात आपल्याला भांडी देखील येतील आणि आपल्याला घरामधील केस देखील जातील. एखाद्या छोट्या गोष्टीमुळे जर आपल्या घरामध्ये गरिबी, दुःख येत असेल तर ती गोष्ट आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे. आजकाल अगदी खेडेगावात असो किंवा शहरामध्ये असो, प्रत्येक बायका या केसावरती भांडी ही घेतच असतात. पण हे भांडे घेतल्यामुळे आपल्याला किती गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाज देखील येत नाही. प्रत्येकालाच याचा अनुभव देखील असेल, पण आपल्याला ती गोष्ट कळून देखील येत नाही की आपल्याकडून ही चूक झाली होती. त्यामुळेच आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे त्याची गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे. आपण केसावरती भांडे घेणे हे साफ चुकीचं आहे, त्यामुळे हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. आता प्रत्येकालाच केस गळतात, त्यामुळे आपल्याकडे जास्त केस देखील बघायला मिळतात. खरं तर आपण केसांची योग्य काळजी घेतली तर आपले केस नक्कीच गळायचे कुठेतरी थांबतील. पण प्रत्येक उपाय करून पाहतो तरी पण तुम्हाला एक उपाय सांगते, तर तो उपाय देखील तुम्ही करून बघू शकता. त्यामुळे देखील आपल्याला आपले केस जे आहे तर ते दाट जाणवतील. तसेच केसांना शाईन देखील बघायला मिळते. थोडेसे खोबरेल तेल घ्यायचे आहे, त्यामध्ये थोडासा कोरफडीचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि ते खोबरेल तेलामध्ये टाकायचं आहे. आता गॅसवरती आपण हे गरम करून घ्यायचं आहे आणि पूर्ण कोरफडीचा अर्क आपल्याला त्या तेलामध्ये उतरून द्यायचा आहे. आता त्यानंतर हे थंड झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे तेल तुम्ही डोक्यावरती लावू शकता किंवा तुम्ही जेव्हा केस धुणार आहात तर त्या अगोदर आपण हे आपल्या केसांना लावायचं आहे. तुम्ही देखील करून पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा फरक हा दिसून येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. जय माता लक्ष्मी. जय हनुमान.